श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी केलेल्या सप्तशती गुरुचरित्र सार या अलौकिक ग्रंथाचं, दुर्मिळ ग्रंथाचं महत्व काय, त्यात असं काय आहे. तर मुद्दलात हे आलं कसं, तर गुरुचरित्राची मूळ गुरुचरित्र आहे ते वाचनास अनंत बंधन आहे, 16 ओळ आहे, पाळणूक आहे. तर आजच्या या धकाधकीच्या जीवनात ते शक्य नाहीये पाळणं, ते करणारे करतातही, करावं. पण त्यातून सर्वसामान्यांसाठी हे श्रवण करण्यास सांगितलेलं आहे आणि स्त्रियांनी. तर तेव्हा बऱ्याच लोकांनी असा स्वामी महाराजांना प्रश्न विचारला की स्वामी महाराज, विनंती केली, हे स्वामी महाराज, आम्ही हे ऐकतोय पण वाचनाने म्हणून जी तृप्ती आहे ती आम्हाला याच्यातनं मिळत नाही, तर आमच्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय सांगा. तेव्हा या ग्रंथाची रचना स्वामी महाराजांनी केली. आता सप्तशती म्हणजे 700 श्लोक, शती म्हणजे 100, सप्तशती अशी ती आहे. मूळ गुरुचरित्रातल्या मंत्रगर्भित ज्या ओव्या आहेत त्याचं संकलीकरण केलं स्वामी महाराजांनी, एकत्रीकरण करून एक पोथी तयार केली, एक मंत्र तयार केला, तो म्हणजे ही सप्तशती गुरुचरित्र सार. आता याच्यात एक गंमत अशी आहे, बघा स्वामी महाराजांनी कसं दिव्य करून ठेवलंय स्तोत्र हे. तर त्याचे तिसरं अक्षर हे जर का आपण पाहिलं, सप्तशतीची अख्खी पोथी, पहिल्या अध्यायातलं तिसरं ओळीतलं तिसरं अक्षर, दुसऱ्या ओळीतलं तिसरं अक्षर, असं जर क्रमवार आपण वाचत गेलो शेवटच्या अध्यायापर्यंत, तर भगवद्गीतेचा 15वा अध्याय त्याच्यात होतो, पुरुषोत्तम योग. त्याच्यावरती ते ह्याच्यात आपोआप म्हटलं गेल्याचं पुण्य आपल्याला डबल मिळतं. म्हणजे 2 वाचनाचं फळ हे माणसाला मिळतं. साधारण ह्याचे 7 अध्याय वाचायला वेळ साधारण आपण पाहिला तर 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो. हा मी जास्तच सांगतोय हळूहळू वाचणाऱ्याला, पण 15 मिनिटं भरपूर झाली. तर रोज आपण 15 मिनिटं याची जर सेवा केली, जर बघू निष्ठेनी श्रद्धेनी जर का याचं पठण केलं, याचे लाभ नक्की होतात. दैनंदिन जीवनात जे येणाऱ्या आपल्याला अडचणी आहेत, ज्या काही समस्या उद्भवतात, त्याच्यावरचं उत्तर हे याच्यामध्ये लपलेलं आहे. ते कसं, तर ह्या 51 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाचं एक विशेष महत्व आहे की तो अध्याय वाचला असता कुठल्या संकटाचं निराकरण होईल, किंवा त्या अध्यायाचं पठण केलं असता, वाचन केलं असता, श्रवण केलं असता काय लाभ होईल, असं आहे. तर मी दररोज 7 अध्याय याप्रमाणे एक सप्ताह करणारे आपण सगळ्यांनी मिळून तो करायचा आहे. सप्ताह कसा, तर प्रत्येक अध्यायाचं महत्व काय, त्याच्यात काय आलेलं आहे आणि त्यातनं आपण काय घ्यायचंय आणि कुठल्या समस्येवरती त्याचा उपाय करायचा आहे, उपयोग करायचा आहे दैनंदिन जीवनात. तर त्या येणाऱ्या मालिकेत तुम्ही बघा, तुम्ही ऐका, पहा, वाचा. तुम्हाला आवडलं तर तुम्ही फॉरवर्ड करा. प्रत्येक अध्यायाच्या डिस्क्रिप्शन मध्ये 1 ते 7, तर ते सप्तशतीतले 7 अध्याय मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. तुम्ही त्याच्यावरनंही वाचू शकता, त्याच्या PDF ची लिंक देईन सप्तशती पोथीची, त्याच्यावरनंही वाचू शकता. किंवा तुम्हाला जर का त्याची प्रत हवी असेल पोथीची, तर मला कॉमेंटमध्ये तुमचा नाव पत्ता कळवा, मी पोस्टाने तुमच्यापर्यंत ती पोहोचण्याची व्यवस्था करीन. त्याच्यासाठी कुठलाही मोबदला मला देण्याची गरज नाही. दररोज ते वाचून भगवान दत्तप्रभूंची सेवा करून तुमचं जीवन उज्ज्वल आणि यशस्वी बनवण्यासाठी याचा उपयोग होवो या सद्भावनेने दिलेला आहे, आणि रोज त्याचे वाचणं हीच त्याचा मोबदला. श्री गुरुदेव दत्त.